ऐका ना, तुम्हाला सुद्धा काहीतरी एकदम क्रिस्पी, छान चीजी असं काहीतरी खायचं आहे, ते पण रेस्टॉरंटसारखं, तर बनवायला अतिशय सोपं आहे. आज आपण बनवणार आहोत चीज कॉर्न टोस्ट. एकदम चीजी आहे, क्रीमी आहे, बाहेरून एकदम कुरकुरीत आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीला. सगळ्यात आधी तर आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकं बॉईल करून घेतलेलं स्वीट कॉर्न ॲड करायचं आहे. अर्धा कप इतकं चिरून घेतलेली सिमला मिर्च ॲड करायची आहे. 1 कांदा बारीक चिरून ॲड करायचा आहे. 2 हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून ॲड करायची आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ॲड करायची आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करायचा आहे. अर्धा चमचा ऑरेगॅनो ॲड करायचा आहे. पाव चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 2 चमचा आपल्याला याच्यामध्ये मेयोनीज ॲड करायची आहे. आणि आता याच्यामध्ये मी प्रोसेस्ड चीज ग्रेट करून ॲड करणार आहे. ते पण पाववाटी इतकं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज याच्यामध्ये जास्त किंवा कमी करू शकता. तर बघा चीजसुद्धा इथे मी ग्रेट करून ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला मिश्रण पूर्ण मिक्स करून तयार झालेलं आहे. आता लगेच आपण टोस्ट तयार करून घेऊया. तर त्याच्यासाठी बघा इथे मी 4 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत. आता आपल्याला त्याच्यावरून बटर लावून घ्यायचं आहे. तर बटर आपल्याला लावण्याआधी 10 ते 15 मिनिटं आधी आपल्याला फ्रीजमधून काढून ठेवायचं आहे बाहेर. रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर लावायला घ्यायचं आहे. जर आपण एकदम हार्ड बटर लावायला घेणार तर व्यवस्थित लागणार नाही. त्यासाठी थोडा वेळ आधी काढून ठेवा. एकदम सॉफ्ट बटर होतो त्यानंतर लावायला घ्या. तर बघा इथे मी बटर लावून घेतलेलं आहे. छान सगळीकडे आपल्याला कॉर्नरनी व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. छान असा बटरी फ्लेवर येतो टोस्टला. तर सगळे टोस्ट ब्रेड इथे मी तयार करून घेतलेले बघा. छान असं बटर लावून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला स्टफिंग ॲड करायची आहे. तर खूप जास्त सुद्धा स्टफिंग भरायची नाही. जेवढी आपल्याला आवडते त्यानुसार ॲड करून घ्यायची आहे. इथे मी जवळपास 1 ते 1.5 चमचा इतकी स्टफिंग भरून घेतलेली आहे. आणि ही स्टफिंग बनवत असताना याच्यामध्ये थोडंसं स्वीट कॉर्नचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि बाकीचे व्हेजीस आहेत ना, तर थोडेसे कमी ठेवायचे म्हणजे याचा टेस्ट खूपच छान येतो. तरी ती मी थोडी-थोडी स्टफिंग भरून घेतलेली आहे. आता थोडीशी मी स्प्रेड करून घेते. सगळ्या बाजूनी इव्हनमध्ये करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सगळे ब्रेड रेडी करून घेतलेले आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित स्टफिंग भरून घेतलेली आहे. आता याच्यावर आपल्याला चीज ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल तर तुम्ही मोझरेला चीज ॲड करून घ्या. पण आज माझ्याकडे मोझरेला चीज नाही आहे, स्लाइसवाला चीज आहे. तर बघा इथे मी स्लाइसवाला चीज ॲड करणार आहे. तर एक स्लाइस मी असं ठेवून दाखवली आहे. तसं जर ठेवायचं असेल तुम्ही तसंही ठेवून घेऊ शकता डायरेक्ट. पण इथे मी तसं न ठेवता बारीक-बारीक तोडून ॲड केलेलं आहे. म्हणजे असं तोडून ॲड केल्याने लवकर मेल्ट होते चीज. त्यासाठी बघा मी तोडून ॲड केलेलं आहे. तर इथे आपले सगळे ब्रेड रेडी झालेलं आहे. आता आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तुम्ही इथे कोणताही तवा वापरू शकता. नॉनस्टिकचा किंवा लोखंडाचा कोणत्याही तव्यावर छान भाजला जातो ब्रेड. त्यावरून आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. 1 चमचाभर बटर लावून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण जे रेडी करून ठेवलेले ब्रेड स्लाइस आहेत ते ठेवून घ्यायचे आहे. इथे मी 3 ठेवणार आहे. खूप जास्त सुद्धा बसणार नाही. आता याच्यावर झाकण लावायचं आहे 5 ते 6 मिनिटासाठी. एकदम कमी गॅसवर आपल्याला हे जोपर्यंत ब्रेड छान कुरकुरीत होत नाही खालच्या बाजूनी तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी जवळपास 5-6 मिनिटं झालेले आहेत. ब्रेडसुद्धा खूप छान क्रिस्पी झाले आहेत खालच्या बाजूनी. आता हे मी काढून घेणार आहे. याच्यातले 2 खूप छान परफेक्ट झाले होते. आणि एक थोडंसं मला नरम वाटत आहे, तर मी परत त्याला 2-3 मिनिटासाठी भाजून घेणार आहे कमी गॅसवर. जोपर्यंत हा शिजून तयार होईल, तोपर्यंत आपण जे 2 तयार झाले टोस्ट ते कट करून घेऊया. कारण थोडेसे थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट होणार नाही. गरम-गरम कट केल्यानं तर व्यवस्थित कट होतात. छान कुरकुरीत असतात ना, तर पटकन कट होतात. तर बघा इथे मी दोन्ही टोस्ट छान कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती इझिली कट होत आहे ना. तर अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो सॉससोबत आपल्याला हे सर्व्ह करायचं आहे. तर गरम-गरम आपले चीज कॉर्न टोस्ट बनून तयार झालेत. तर बाकीचे 2 सुद्धा इथे बघा मी शिजवून घेतले आहेत. खूप छान तयार झाले सगळे टोस्ट आपले. आता आपण सर्व्ह करून घेऊया प्लेटमध्ये. एकदम इझी आहे बनवायला. फक्त आणि फक्त थोड्याशा साहित्यामध्ये एवढी छान कॅफेसारखी, रेस्टॉरंटसारखी रेसिपी बनून तयार होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी कुठून बघता ते सुद्धा सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.